काही प्रमाणामध्ये दुसऱ्या म्हणा आपल्या शेतातील म्हणा माल काही घेतो आणि आपण विक्रीसाठी आणतो। आपल्या इथे जर सांगायचं म्हणलं तर खूप काही गोष्टी आहेत। आपण शेतकऱ्यांसाठी विशेष आपण ध्यान देतो, कारण की आपल्याला त्रास हा गेल्या दिवाळीमध्ये झाला, कालच्या दिवाळीला। मग त्या अनुषंगाने आपण माहिती काही काढली। माहिती काढल्यानंतर आपल्याला काही गोष्टी लक्षात आल्या की आपल्या इथे न्यायव्यवस्थेवरती किंवा न्यायव्यवस्थेचे जे काम करणारे कर्मचारी वर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्ट झाला आहे। भ्रष्टाचार खूप झालेला आहे। कारण माझे बंधू व्यंकटेश पेद्दावाड यांनी एक तक्रार दिली वाडना पोलीस स्टेशनला। तर तक्रार देण्यासाठी सकाळी गेले 8च्या दरम्यान, तर त्यांची तक्रारीची नोंद झाली 15:39। म्हणजे तक्रार करायला गेल्यानंतर पोलीस यंत्रणा पूर्ण माहिती घेतल्याच्या नंतरच तक्रार दाखल करते, परंतु आमच्या तक्रारीमध्ये FR करते वेळेस त्यांनी आमच्या जे पाळीव म्हणजे म्हशी, आपण म्हशींचं दूध खातो, गाय असते, आमच्याकडे गाय पण आहे, ते पण माझ्या YouTube चॅनलवरती मी गाय टाकलेली आहे, गायीचा व्हिडिओ टाकलेला आहे। तर त्यांनी म्हशीच्या जी किमती होत्या ते म्हशीच्या किमती पूर्णतः ॲक्युरेट घेतल्या ह्या म्हशींच्या चिठ्ठ्यांवरती बघून। म्हशींची जी बाजारची पावती असते ग्रामपंचायत कार्यालय, जनावर विक्री करण्याचे नाव, जनावर खरेदी विक्री करण्याचे नाव, तर त्या हिशोबाने पूर्ण घेतली। परंतु आमच्याच गावामध्ये साखळी पद्धतीने चोऱ्यांचं प्रकरण घडलं। प्रथम सलगरे गेले, नंतर आमच्या गावातले काही काँग्रेसच्या नेत्याचे म्हशी गेल्या। तर त्या लोकांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तक्रार केली, परंतु ह्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या केली नाही। गावचा माजी सरपंच असलेला त्यांनी केलं नाही। आणि ज्या वेळेला आम्ही प्रयत्न करून पोलीस यंत्रणेला सहकार्य करून पोलीस यंत्रणेमार्फत चोर सापडले, त्यावेळेला त्यांनी परस्परी सेटलमेंट करून घेतली। कुणीही लातूर जिल्हा, उदगीर तालुका, नळगीर गाव, आपले सर्वांचे लोकप्रिय माजी मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे यांचा मतदारसंघ आहे। संजय भाऊ बनसोडे यांनी आपल्याला सहकार्य केलं, परंतु आज घडीला गावामध्ये गावकऱ्यांच्या वातावरणामध्ये दारू आणि चोर दोन्ही एकाच ग्रुपमध्ये असतात आणि त्यांना सहकार्य पोलीस यंत्रणा करते। या सर्व जबाबदार कोण? सर्व